भांगलणीसाठी मजूर मिळत नाहीयेत, तर शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तणनाशक कोणतं मारायचं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आले पिकामध्ये कोणतं तणनाशक मारायचं, तणनाशक कोणत्या एरियामध्ये मारायचं, तणनाशक कशा पद्धतीने मारायचं याची आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे. तर समस्त शेतकरी आता तारळे भागामध्ये आपण आलेलो आहे. आपले शेतकरी 10 गुंठ्याचा प्लॉट आहे, पण मजुराअभावी आणि बाकीच्या सुगीच्या जे बाकीच्या शेतकऱ्यांची कामं चाललेत त्याच्यामुळं भांगलणीसाठी मजूर मिळत नाहीयेत, तर शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तणनाशक कोणतं मारायचं. आपण तणनाशक रेकमेंड करतो आले पिकामध्ये. सुमिनारा प्रतिपंपाला 100 ml आपण मारायला सांगतो. फक्त तणनाशक मारत असताना शेतकऱ्यांनी काळजी काय घ्यायची, तर आपल्या आल्याच्या बेडच्या म्हणजे जो पाट असतो तेवढा पाटाचा एरियाच, फक्त जो इथं आपला पाट आहे ना इथून ते इथपर्यंत एवढ्या एरियामध्येच तणनाशक मारायचे. आपला जो आल्याचा बेड आहे त्या बेडवरती अजिबात तणनाशक आपल्याला मारायचं नाहीये, फक्त पाटामध्ये आपण तणनाशक मारायचे. तणनाशक मारत असताना काळजी काय घ्यायची, आपल्या आले पिकाचा आपला जो पंप आहे त्या पंपाचं स्पीड एकदम कमी असलं पाहिजे. त्याचे जे हे पडतात ड्रॉपलेट, औषधाचे ड्रॉपलेट पडतात ते मोठे असले पाहिजे, जेणेकरून त्याचं फॉगिंग होत नाही, म्हणजे त्याच्या धुरळा उडत नाही, धुरळा उडला नाही पाहिजे. आणि मोठ्या ड्रॉपलेटच्या साहाय्यानं आपण आपल्या पाटाच्या मध्ये हवा कमी असताना सकाळी 6 ते 8च्या दरम्यान हवेचा वेग कमी असतो, अशा वेळी आपल्याला ते तणनाशक मारायचं आहे. धन्यवाद.